वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी सीटेट फेब्रुवारी 2026 साठी पुन्हा आपण काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणले आहोत. मित्रांनो, जशा प्रकारे 2011 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सीटेट मराठी भाषा पॅडागॉजी संदर्भात जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे मित्रांनो, त्याचा संपूर्ण अनालायसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे प्रश्न या ठिकाणी एकत्रित करीत आहोत, जे परीक्षेसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पडणार आहे मित्रांनो. कारण अशाच प्रकारचे प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. प्रत्येक प्रश्न जे असणार आहे मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप हे इम्पॉर्टंट असणार आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे की आधीपासून अस्तित्वात असलेल्या शैलीचे अनुकरण करण्याच्या उलट स्वतःच्या अस्सल शैलीत केलेले लेखन कोणत्या प्रकाराचे असते? प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. आधीपासून अस्तित्वात असलेल्या शैलीचे अनुकरण करण्याच्या उलट स्वतःच्या अस्सल शैलीत केलेले लेखन म्हणजे कोणत्या प्रकारचे लेखन? तर हे बघा, सर्जक लेखन असणार आहे, म्हणजे क्रिएटिव्ह लेखन असणार आहे. म्हणजे जे आपला ऑप्शन 3 दिलेला आहे मित्रांनो, ते काय असणार आहे? बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. स्पष्टीकरण सुद्धा काही दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की आधीपासून अस्तित्वात असलेल्या शैलीचे अनुकरण न करता लेखकाने स्वतःच्या अस्सल शैलीत केलेले लेखन म्हणजे क्रिएटिव्ह लेखन म्हणून ओळखले जाते. ऑप्शन जे सी असेल ते आपलं काय असणार आहे? बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. दुसरा प्रश्न नंबर 2 दिलेला आहे की हे बघा, कोणत्या अध्ययन क्षेत्रात उच्च श्रेणीच्या विचारसारणीचा समावेश होतो? उच्च श्रेणीच्या विचारसारणीचा समावेश होतो अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: स्मरण, आकलन, मूल्यमापन किंवा उपाययोजना. तर हे बघा, उच्च श्रेणीच्या विचारसारणीचा समावेश कोणत्या क्षेत्रात होतो? तर उपाययोजना, म्हणजे जे आपला ऑप्शन डी असेल ते काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन डी जे दिलेलं आहे मित्रांनो, ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की ब्लूमच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणानुसार उपाययोजना म्हणजे ॲप्लिकेशन, विश्लेषण, मूल्यमापन व सर्जन ही उच्च श्रेणीची विचारसारणी हाय ऑर्डर थिंकिंग स्किल मानली जाते. दिलेल्या पर्यायामध्ये स्मरण व आकलन ही निम्न स्तराची कौशल्य आहेत, तर उपाययोजना ही उच्च स्तराकडे जाणारी कौशल्य आहे. म्हणून आपलं जे उत्तर असणार आहे मित्रांनो, ते उपाययोजना असणार आहे. ऑप्शन डी जे दिलेलं आहे ते आपलं काय असेल? बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की हे बघा, मोठ्याने वाचन करणारा विद्यार्थी छापलेल्या शब्दासाठी असला पाहिजे होता, त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरतो तेव्हा शिक्षकाचा सर्वात उचित प्रतिसाद कोणता असेल? अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येक प्रश्न स्वतः वाचून घ्या, प्रत्येक प्रश्न स्वतः समजून घ्या मित्रांनो. कारण मराठी भाषा पैडागॉजी किंवा हिंदी भाषा पैडागॉजी दोनों ही एक जैसे होते हैं और बड़े आसान क्या है आपको प्रश्न पूछे जाते हैं. दोस्तों, मैं हर वीडियो में आपको बता रहा हूं कि लॉजिकली प्रश्न यहाँ पर क्या है पूछे जाते. परीक्षा में 49 दिन अभी भी बाकी है. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा काय आहे, तर विद्यार्थ्याला तो शब्द पुन्हा बरोबर वाचायला लावणे. ओके. दुसरा दिलेला आहे की विद्यार्थ्याला वाचन चालू ठेवायला परवानगी देणे, बरोबर शब्दाचा मोठ्याने उच्चार करून चुकीचा शब्द दुरुस्त करणे. म्हणजे जे ऑप्शन 3 दिलेला आहे ते आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की संशोधनानुसार मुलांना अखेर वाचनात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानाची तयारी करण्यास बालवाडीच्या विद्यार्थ्यांना देण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या घरी करण्यासारखी कृती खालीलपैकी कोणती? प्रश्न मोठा करून विचारलेला आहे. प्रश्न फक्त अशा प्रकारे विचारलेला आहे की बालवाडीच्या विद्यार्थ्यांना
म्हणजे घरी करण्यासारखी कृती कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. पॅडागॉजीमध्ये काय असतो, प्रश्न म्हणजे मोठे मोठे करून ते विचारतात. हिंदी पॅडागॉजी असो किंवा मराठी पॅडागॉजी असो, तुम्हाला फक्त प्रश्न म्हणजे प्रश्नांची जी लेंथ आहे ते जास्त करून प्रश्न विचारतात. आता बालवाडीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे घरी करण्यासारखी कृती कोणती, तर मुलांनी शिशुगीते म्हणणे, म्हणजे जे आपला पर्याय 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असणार आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न नंबर 5 विचारलेला आहे की गहन वाचनामुळे विद्यार्थ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीची रुची निर्माण होते. आता हे बघा किती सोपा प्रश्न आहे की गहन वाचण्यामुळे विद्यार्थ्यामध्ये खालीलपैकी कोणती गोष्टीची रुची निर्माण होते. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. तर हे बघा कविता पाठ करणे बरोबर आहे का, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे जे निगेटिव्ह टॅगवर्ड असतात ते डायरेक्ट कट करा. म्हणजे हिंदी असो किंवा मराठी असो ते डायरेक्ट तुम्ही कट करा. अर्थ माहीत नसलेल्या शब्दांचा अर्थ शोधणे हे बरोबर आहे का, फक्त अर्थ माहीत नसलेल्या शब्दाचा अर्थ शोधणे बरोबर आहे का, नाही. तर हे सुद्धा काय झालं, चुकीचं ऑप्शन दिलेला आहे. मजकुरातील व्याकरण विषयक फक्त व्याकरण विषयक भाग अभ्यासणे हे सुद्धा काय आहे, तर चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे मजकूर आनंदासाठी वाचणे. आपला जे ऑप्शन 4 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर किंवा योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, 6वा प्रश्न विचारलेला आहे. आता हे बघा क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने लिहितात जेव्हा. आता हे बघा विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने केव्हा लिखतात. हिंदी में हम कैसा बोलेंगे कि जो छात्र है, जो स्टूडेंट्स है, वो बेहतर तरीके से कब लिखते हैं. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना श्रुत लेखन सांगते तेव्हा, मजकूर विद्यार्थ्याशी संबंधित व अर्थपूर्ण असतो तेव्हा, किंवा मजकूर शिक्षिकेशी संबंधित व तिच्या संस्कृतीशी मिळता जुळता असतो तेव्हा. आता शिक्षिकेशी म्हणजे टीचरशी. ओके, हा कट झाला. मजकुरामध्ये उच्चारलेले शब्द आणि लिखित शब्द यामध्ये सहसंबंध असतो तेव्हा. तर हे बघा प्रश्न काय आहे की विद्यार्थी अतिशय उत्तम पद्धतीने लिहितात जेव्हा मजकूर विद्यार्थ्याशी संबंधित व अर्थपूर्ण असतो तेव्हा. म्हणजे जे आपला ऑप्शन 2 दिलेला आहे ते काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय 2 काय असणार आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे हे सगळे प्रश्न 2011 ते 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण अनालायसिस करतात आणि सगळे प्रश्न ऑब्झर्व करून तुमच्यासाठी जे बेस्ट क्वेश्चन असतात मित्रांनो ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि पुढचा जे प्रश्न आहे की हे बघा प्रोडक्ट अप्रोच संदर्भात प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती बाब उत्पादक अभिगमाची म्हणजे प्रोडक्ट अप्रोच निष्पत्ती नाही, प्रोडक्ट अप्रोचची निष्पत्ती नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर बघा ती संपूर्णपणे शिक्षक केंद्रित असते हे निष्पत्ती असणार आहे. ती वर्तन प्रकृतीवर आधारित असते हे सुद्धा बरोबर आहे. तिच्या भर दर्जेदार उत्पादनावर असतो हे सुद्धा योग्य आहे. परंतु ऑप्शन जे ड दिलेला आहे किंवा 4 दिलेला आहे हे बघा काय दिलेलं आहे की ती उत्पादनावर आणि कल्पना निर्मितीवर केंद्रित असते हे काय आहे तर चुकीचं आहे. म्हणजे प्रोडक्ट अप्रोचची निष्पत्ती नाही. म्हणजे जे ऑप्शन 4 असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8, 8वा प्रश्न 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की चांगला श्रोता म्हणजे आपण याला काय म्हणू हिंदीमध्ये अच्छा सुनने वाला आपण याला म्हणू शकतो. श्रोता हो ऐकणारा आणि बोलणारा वक्ता असतो ना, बरोबर. शब्दाचा अचूक उच्चार कसा करावा हे जाणवतो किंवा बोलणारा. चांगला श्रोता म्हणजे बोलणारा. शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे हे जाणवतो. त्यावरील प्रश्नांना अचूक उत्तर देतो. श्रोता आणि वक्ता बरोबर, बोलणारा आणि ऐकणारा बरोबर. त्यावरील प्रश्नांना अचूक उत्तर देतो किंवा प्रत्येक शब्द अचूकपणे उच्चारतो. तर हे बघा या ठिकाणी जे प्रश्न क्रमांक 8चा उत्तर असेल की चांगला श्रोता म्हणजे काय तर त्यावरील प्रश्नांना अचूक उत्तरे देतो. म्हणजे जे ऑप्शन आपला सी असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन सी जे दिलेलं आहे ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. हे बघा म्हणजे आन्सर की मध्ये सी दिलेला आहे. आता 2 पहा तुम्ही की शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे हे जाणवतं हे सुद्धा बरोबर आहे. परंतु मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत आहे की पॅडागॉजी काय असते या ठिकाणी म्हणजे बेस्ट ऑप्शन आपल्याला चॉईस करावा लागतो. कधी कधी 4ही पर्याय तुमचे बरोबर असतात परंतु त्यापेक्षा म्हणजे त्या 4ही पर्यायापेक्षा बेस्ट ऑप्शन कोणता आहे ते आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागतं. म्हणजे या ठिकाणी जे आन्सर की मध्ये दिलेलं आहे त्यावरील प्रश्नांना अचूक उत्तर देतो हा आपला काय असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक
हे बघा 9 प्रश्न क्रमांक दिलेला आहे की बोधात्मक सिद्धांतानुसार मुले, हे काय असलं पाहिजे होतं, मुले असला पाहिजे होता, मुले भाषा अतिशय परिणामकारकरित्या शिकतात जेव्हा. आता बोधात्मक सिद्धांतानुसार मुले भाषा परिणामकारकरित्या केव्हा शिकतात, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपण जर पाहिले ऑप्शन तर हे बघा शिक्षिका संपूर्ण वर्ग नियंत्रित, म्हणजे हे काय झालं, निगेटिव्ह टॅगवर्ड झालं. निगेटिव्ह म्हणजे मी तुम्हाला ते देणार आहोत, एक व्हिडिओ देणार आहोत, 50-100 शब्द असे आहे की जे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतात. ओके, शिक्षिका विद्यार्थ्यांना व्याकरणाचे नियम हे सुद्धा काय आहे तर निगेटिव्ह टॅगवर्ड झाला. विद्यार्थी फळ्यावरील उत्तरे व्यवस्थितपणे उत्तरून घेतात, किंवा शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कौशल्यावर हा झाला पॉझिटिव्ह, आधारित कृतीवर सहभागी होण्यास प्रोत्साहन देते, हा दुसरा पॉझिटिव्ह शब्द या ठिकाणी आला. म्हणजे जे ऑप्शन आपला 4 असेल ते काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे की शिक्षिका विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या म्हणजे डिफरंट कौशल्यावर, स्किलवर आधारित कृतीवर सहभागी होण्यास प्रोत्साहन देते. म्हणजे जे आपला 4th ऑप्शन दिलेला आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या पद्धतीने विद्यार्थ्यांना जुन्या ज्ञानाची नवीन मिळवलेल्या ज्ञानाशी आणि बाह्य जगातील वातावरणाशी सांगड घालता येईल, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. अगोदरचे वाचन असतानाच, वाचण्यापूर्वी वाचन किंवा नंतरचे वाचन, तर नंतरचे वाचन आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कॉल आते रहते हैं, कोई दिक्कत नाही. चला पुढचा प्रश्न, कॉल आला होता. ओके, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की हे बघा, भाषण कौशल्य वाढविण्यासाठी, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे ते तुम्ही समजून घ्या. भाषण कौशल्य वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपक्रमाची सर्वात जास्त मदत होते. आता हे बघा, विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य वाढवण्यासाठी कोणत्या उपक्रमाची सर्वात जास्त मदत होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला पुन्हा या ठिकाणी काय 4 प्रश्न ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. जशा प्रकारे पर्याय दिलेले आहे की विद्यार्थी एखाद्या विषयावर छोटे औपचारिक सादरीकरण करतात, शिक्षक विद्यार्थ्यांना सहेतुक श्रुतलेखन देतात, विद्यार्थ्यांना मुद्दे दिले असतात त्या मुद्द्यावरून विद्यार्थी गोष्ट तयार करून सांगतात. तर हे बघा ऑप्शन जे 3 आहे ते बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न नंबर 12 दिलेला आहे की भाषा शिकण्यासाठी वायगोस्कीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक कोणता. हे बघा मित्रांनो, वायगोस्की संदर्भात तुम्हाला हिंदी भाषा पॅडागॉजीमध्ये, मराठी भाषा पॅडागॉजीमध्ये आणि बाल विकास म्हणजे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रमध्ये, म्हणजे तिघी ठिकाणी जे आहे तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आणि फक्त लक्षात ठेवा की वायगोस्की आणि सामाजिक अभिसरण, वायगोस्की म्हणजे सामाजिक संस्कृती, हे 2-3 शब्द तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. ज्या ठिकाणी तुम्हाला समाज हा शब्द दिसला म्हणजे तो वायगोस्कीशी संबंधित असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपला उत्तर काय असेल तर उत्तर 1 असेल, म्हणजे सामाजिक अभिसरण. कारण की भाषा शिकण्यासाठी वायगोस्की काय मानतो की म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की सर्वात महत्वाचा घटक कोणता, तर सामाजिक अभिसरण. वायगोस्की के हिसाब से सबसे इंपॉर्टेंट चीज हो जाती है वो समाज हो जाती है. तो आपने ये बात क्या है दोस्तों याद रखना है, आपको तीनों ही सब्जेक्ट में ये चीजों को याद रखना है. पुढचा प्रश्न, आता प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न नंबर 13 दिलेला आहे की खालीलपैकी यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण कोणते. आता हे बघा, यशस्वी वक्तृत्व स्पर्धेचे लक्षण कोणते, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. असमान विद्यार्थ्यांनी भाग घेणे, हा चुकीचा आहे. विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे बरोबर असू शकतो. विद्यार्थ्यांना फक्त आला म्हणजे काय तर निगेटिव्ह टॅग वर्ड लिहून ठेवा मित्रांनो. केवल आया हिंदी में किंवा मराठीमध्ये फक्त आला तर हा झाला निगेटिव्ह टॅग वर्ड. ओके, प्रभावी वर्ग काय दिलेला आहे की प्रभावी वर्ग व्यवस्थापनासाठी उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त संधी देणे, फक्त उत्तम बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देणे, हे सुद्धा काय आहे तर चुकीचं आहे. म्हणजे जे आपलं ऑप्शन 2 दिलेला आहे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे, आपला काय असेल योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी करतात, या नोंदीस डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे
प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो, की विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी करतात, त्या नोंदीस काय म्हणतात. तर हे बघा ऑप्शन जे 4 दिलेला आहे प्रसंग अहवाल आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे जे ऑप्शन 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. माहिती दिलेली आहे की हे बघा प्रसंग अहवाल म्हणजे काय, तर शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील किंवा वर्तनातील महत्त्वाच्या घटनांची, अनुभवांची व निरीक्षणाची संक्षिप्त नोंद ठेवतात, त्या नोंदींना प्रसंग अहवाल असे म्हणतात. म्हणजे आता रुब्रिक्स म्हणजे काय, तर मूल्यमापनासाठी निकषाची यादी, संचयिका म्हणजे पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या कामाचा संग्रह आणि निरीक्षण म्हणजे पाहणे ही प्रक्रिया आहे. अशा प्रकारे बाकीचे ऑप्शन जे दिलेले आहे त्याचं सुद्धा स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहू शकतो. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की उत्तम वाचक होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शब्द सामर्थ्यात वाढ होणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे हे शक्य होईल अशा प्रकारे काय आहे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आणि 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा या ठिकाणी काय आहे विद्यार्थ्यांना भरपूर शब्द तसेच समानार्थी व विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवावेत. म्हणजे भरपूर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवून हे होणार आहे का नाही होणार, म्हणजे पहिला ऑप्शन चुकीचा दिलेला आहे. नवीन शब्द अभ्यास, त्या शब्दाचा अर्थ शब्दकोशात पाहावा. विद्यार्थ्यांचे वाचन आलेले अवघड शब्द अधोरेखित करावेत व त्यांना वाक्यात उपयोग करावा. किंवा ऑप्शन 4 दिलेला आहे की विद्यार्थ्यांनी नवीन शब्दाच्या अर्थाच्या संदर्भानुसार अंदाज करावा. म्हणजे जे ऑप्शन 4 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे जे ऑप्शन डी असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. हे बघा मराठी भाषा पॅडागॉजीसाठी आपण या ठिकाणी सीटेट फेब्रुवारी 2026 साठी एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजीचे नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 साठी, सोबतच तुम्हाला पेपर 1 साठी जे प्रश्नपत्रिका आहे म्हणजे 10 क्वेश्चन सेट, 10 प्रश्नसंच या ठिकाणी 299 मध्ये आम्ही देत आहोत मित्रांनो. आणि जर तुमचा पेपर 2 असेल तर तुम्हाला हे 299 मध्ये मिळणार आहे. आणि जर आपण पेपर 1 आणि पेपर 2 या ठिकाणी देणार आहोत तर 399 मध्ये तुम्हाला 20 प्रश्नसंच म्हणजे पेपर 1 साठी 10 मराठी भाषेची क्वेश्चन सेट आणि पेपर 2 साठी मराठी भाषा पॅडागॉजीचे 10 क्वेश्चन सेट असे 20 प्रश्नपत्रिका आणि या ठिकाणी नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठी अध्यापन शास्त्र संदर्भात तुम्हाला फक्त 299 आणि 399 मध्ये या ठिकाणी आपण देत आहोत मित्रांनो. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. कारण की मराठी भाषेमध्ये तुम्ही 25-26 पर्यंत मार्क या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो. कारण तुम्हाला माहित आहे की जशा प्रकारे आपला सेटेट म्हणजे टीएटीचा एक निकाल लागलेला आहे, उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. बहुतेक कार्यरत शिक्षक या ठिकाणी पास झालेले आहे मित्रांनो. आणि सर्वोच्च न्यायालय यांनी 30 ऑगस्ट 2027 आपल्याला एक डेडलाईन दिलेली आहे आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला 6 संधी दिली जाणार आहे. एक संधी पूर्ण झालेली आहे आणि सीटेट ही दुसरी संधी म्हणजे 8 फेब्रुवारीला आपली दुसरी संधी मिळणार आहे मित्रांनो. तर हे परचेस करून घ्या. आणि स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. पीडीएफ नोट्स आणि पीडीएफ क्वेश्चन सेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे जे परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. आणि प्रत्येक व्हिडिओ आपले लाईव्ह किंवा रेकॉर्डेड हे तुमच्यासाठी फ्री आहे. फक्त नोट्सचे पैसे तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही माहिती घेऊ शकतात. पुढचा प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला विषयावर किंवा घटनेवर छोटीशी कविता तयार करण्यास सांगितली जाते त्यावेळी तो कशाचा वापर करतो. मोस्ट ब्युटिफुल हा प्रश्न असणार आहे, सोपा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की विद्यार्थ्याला एखाद्या विषयावर किंवा घटनेवर छोटीशी कविता तयार करण्यास सांगितली जाते त्यावेळी तो कशाचा वापर करतो, तर सर्जनशीलतेचा वापर करतो. म्हणजे जे ऑप्शन 1 असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की प्रत्येक भाषेच्या वर्गाच्या भूमिका अभिनय पद्धती हा अविभाज्य घटक असला पाहिजे. कारण याचे कारण काय अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. तर बघा त्यामुळे विद्यार्थ्यांना गप्पा मारता येतात. हे बघा गप्पा मारता येतात म्हणजे चुकीचं आहे, डायरेक्ट चुकीचं आहे. वर्ग व्यवस्थापनाची ही आदर्श पद्धती आहे, हे बरोबर असू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांना गोष्ट लक्षात राहण्यास मदत होते, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि यामुळे विद्यार्थ्यांना भाषेमध्ये अर्थपूर्ण फुल पॉझिटिव्ह वर्ड आहे, अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत होते. म्हणजे जे आपला ऑप्शन डी दिलेला आहे ते बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात, हे यापेक्षा तुम्हाला पॅडागॉजीमध्ये काहीच विचारले जात नाही. ऑप्शन जे डी असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कारण टीईटी मध्ये तुम्हाला व्याख्या पाठ करावी लागते, तुम्हाला व्याकरण पाठ करावा लागतो, परंतु या ठिकाणी तुम्हाला फक्त लॉजिकली प्रश्न विचारले जातात आणि लॉजिकली तुम्ही या ठिकाणी आन्सर देऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 18 प्रश्न आहे की प्रतिमा
उपागमा संदर्भात विद्यार्थ्यांना लेखन कार्य देताना शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या बाबीचा वापर करू नये? तर हे बघा, कोणत्या बाबीचा वापर करू नये? तर बुद्धिमंथन बरोबर आहे, मुद्रित शोधन बरोबर आहे, आराखडा बरोबर आहे, परंतु श्रुतलेखन हे आपलं काय असणार आहे? योग्य अयोग्य या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, आता पुढचे ते दोन प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला प्रत्येक वेळा बोललेला आहे की म्हणजे तुम्हाला जे उतारे दिले जातात, जे परिच्छेद दिले जातात, हिंदी में भी दिए जाते हैं, मराठी में भी दिए जाते हैं और 5 से 6 मार्क्स का आपको व्याकरण पूछा जाता है. परिच्छेद के आधार पर, उताराच्या आधारावर तुम्हाला प्रश्नांचे उत्तर विचारले जातात. तर या ठिकाणी काय प्रश्न आहे? प्रश्न आहे की अंकांश घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? तर हे बघा, अंकांश घरी गेली हा वाक्याचा जे प्रकार असणार आहे ते स्वार्थी असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. 2024-25च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. पुढचा प्रश्न आहे की कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. आता विभक्ती कोणी, हे बघा, म्हणजे कोणी झाडाच्या हा अंडरलाईन असेल, फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती कोणती? तर षष्टी अनेक वचन. म्हणजे जे आपला ऑप्शन डी असेल ते काय असणार आहे? बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. हे बघा, तुमच्यासाठी आपण या ठिकाणी 20 प्रश्न आणले होते परीक्षेसाठी. खूप खूप इम्पॉर्टंट हे 20 प्रश्न आहे आणि जवळपास तुम्हाला 50 पेक्षा जास्त व्हिडिओ या ठिकाणी आपण मराठी भाषा पेडागॉजी संदर्भात अपलोड करणार आहोत. म्हणजे जवळपास संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे आणि तुमच्या समोर स्क्रीनमध्ये एक नोट्स दिलेली आहे मित्रांनो. सीटेट फेब्रुवारी 2024 मराठी भाषा पेडागॉजी 249 आपण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे आणि विथ क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे म्हणजे पेपर 1 साठी तर 299 आणि विथ दोघी पेपर क्वेश्चन पेपर सोबत पाहिजे तर 399 म्हणजे 249 मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त मराठी भाषा पेडागॉजीचे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला है, त्या नंबरवर कॉन्टैक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. और दोस्तों, अगर आपको सारे के सारे नोट्स चाहिए पेपर 2 के लिए, जिस तरीके से हिंदी होता है, मराठी होता है, बाल मानस शास्त्र होता है, एसएसटी पेडागॉजी होता है, तो 499 में आपको पेपर 1 के नोट्स मिल जाएंगे. 499 रुपए में आपको पेपर 2 के नोट्स मिल जाएंगे दोस्तों. पूरा सिलेबस कवर किया हुआ है और दोनों पेपर अगर आप दे रहे हो तो सिर्फ और सिर्फ आपको 599 रुपए में दोनों पेपर के नोट्स मिलेंगे. साथ ही साथ आपको हमारे तमाम करीब 150 से ज्यादा वीडियोस जो है वो बिल्कुल फ्री में हमारे चैनल के माध्यम से सीटेट फरवरी 2026 के लिए देखने के लिए मिलेंगे दोस्तों. तो अभी इस नंबर पे कांटेक्ट कर क्या है आप इसको परचेस कर लेंगे. मैं बता रहा हूं कि 100% जो है आप यहां से पास होकर ही जाएंगे दोस्तों, क्योंकि इस बात की हम गारंटी लेते हैं. जिस तरीके से टीएटी में बहुत से बच्चे पास हुए, उससे ज्यादा बच्चे हमारे इस बार सीटेट में पास होंगे, क्योंकि यहां पर जिस तरीके से जोर हम लगा रहे हैं दोस्तों, परीक्षा में पास कर ही हम दम लेंगे. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.